हसन मुश्रीफ आज कागलमध्ये करणार जोरदार शक्ती प्रदर्शन, अजित पवारही राहणार हजर। भिवंडी टेक्सटाईल कंपनीला भीषण आग, सर्वत्र धुराचे लोळ, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। शिर्डीत सहलीसाठी आलेल्या मुलांना विषबाधा, तब्बल 100 विद्यार्थी रुग्णालयात दाखल। अमरावतीच्या दर्यापूरमधून सहलीसाठी आले होते विद्यार्थी। विशाळगडावरील अतिक्रमण पाडण्यास कोर्टाची 10 मार्चपर्यंत स्थगिती। अतिक्रमणधारक गेले होते हायकोर्टात। शिवप्रेमी काय भूमिका घेतात याकडे लक्ष। सत्ता संघर्षात आज महत्त्वाचा निकाल। 7 सदस्यांचं घटनापीठ नेमण्याच्या बाजूने कौल दिल्यास सत्ता संघर्षावरील सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर, तर खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्ष नेते दानवेही असणार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौऱ्यावर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 3 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। संध्याकाळी नागपुरात दाखल होऊन फुटाळा तलावावरील लाईट अँड साऊंड शोला लावणार हजेरी। औरंगाबादमध्ये पोलीस अधिकाऱ्याची मद्यधुंद अवस्थेत महिलांना शिवीगाळ। कारवाईसाठी महिलांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन। आणि पहाटे गारवा, दिवसा घामाच्या धारा। मुंबईसह राज्यभरातील तापमानात लक्षणीय चढ उतार। दिवसा आणि रात्रीच्या तापमानात 29 अंश सेल्सिअस पेक्षाही अधिक फरक।